बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्तानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मेळावा आयोजित केलेला होता। या मेळाव्याला काही आमदार आणि खासदारांनी दांडी मारली। 4 खासदार आणि 3 आमदार तसंच 2 माजी आमदार या मेळाव्याला अनुपस्थित होते। यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टेकर, परभणीचे खासदार बंडू जाधव आणि ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील हे खासदार या मेळाव्याला आलेले नव्हते। तसंच दिलीप सोपल आणि बाबाजी काळे आणि राहुल पाटील हे आमदार सुद्धा या मेळाव्यामध्ये गैरहजर होते। आणि या व्यतिरिक्त माजी आमदार राजन साळवी आणि वैभव नाईक यांनी सुद्धा मेळाव्याकडे पाठ फिरवली। आमदार खासदारांच्या या अनुपस्थितीमुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। काही दिवसांपूर्वी उदय सामंत यांनी या संदर्भातला एक दावा केलेला होता। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आणि आमदार आमच्या संपर्कात आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं। आणि त्यानंतर काल जो मेळावा झाला होता त्या मेळाव्याला खासदार आणि आमदार अनुपस्थित होते आणि त्यामुळे पुन्हा एकदा ही चर्चा रंगलेली आहे। तर कोणकोणते खासदार मेळाव्याला अनुपस्थित होते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। यवतमाळ वाशिमचे संजय देशमुख हे आले नव्हते। नागेश पाटील आष्टेकर हिंगोलीचे खासदार यांनी या मेळाव्याला दांडी मारली। बंडू जाधव आणि संजय दिना पाटील हे या मेळाव्याला अनुपस्थित होते। दिलीप सोपल, बाबाजी काळे, राहुल पाटील हे आमदार या मेळाव्याला आले नव्हते। राजन साळवी आणि वैभव नाईक हे माजी आमदार आहेत आणि हे सुद्धा या मेळाव्याला अनुपस्थित होते।